हॅलो फ्रेंड्स. तर आज आपण बनवणार आहोत ऑमलेटपासून ऑमलेट ऑमलेट ब्रेड सँडविच आपण बनवणार आहोत, जे की लहान मुलांना खूप आवडतं. लहान मुलं एकदम आवडीने खातात आणि झटपटही बनतो. एक 5 ते 6 मध्ये ही रेसिपी बनते. तर चला आपण स्टार्ट करूया रेसिपी. त्यासाठी प्रथम मी 3 अंडे घेतो आहे. हे बघा 3 अंडे घेतो आहे. असे फोडून घ्यायचे. हे बघा. हे बघा माझे 3 अंडे अशात फोडून झालेले आहेत. तर त्यामध्ये आपण सगळ्यात पहिल्यांदा आपण लसणची पेस्ट घालूया. हे बघा मी 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या घेतल्या होत्या. त्या एकदम बारीक कुटून घेतल्या आहेत. तर ते आपण याच्यामध्ये टाकून घेऊया. असं लसण टाकल्यामुळं कसं आपला ऑमलेट जो सँडविच आहे तो एकदम खमंग लागतो. त्यानंतर मी बारीक चिरलेला कांदा टाकतो आहे. हे बघा एक मीडियम साईजचा मी कांदा घेतलेला आहे. तर त्यामध्ये मी टाकतो आहे. हे बघा तुम्ही बघू शकता. त्यानंतर मी एकदम बारीक चिरलेला टोमॅटो घालतो आहे. मी एक टोमॅटो घेतलेला आहे, ते मी टाकत आहे. तुम्ही एक टोमॅटोच घ्या. त्याआधी तुम्हाला एक विनंती आहे, रिक्वेस्ट आहे की माझा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. प्लीज सबस्क्राईब जरूर करा. हे बघा हे मिरच्या आहेत, मी बारीक चिरून घेतलेल्या आहेत. 3 ते 4 मिरच्या आहेत. मिरचीमुळे एकदम असा खमंगपणा येतो आपल्या सँडविचला या. त्यानंतर हे बघा हे बीट आहे. बीट तुम्ही टेस्टनुसार टाका. हे बघा आपलं सँडविच सगळं झालेलं आहे. त्याला आपण चांगलं मिक्स करून घेऊया. हे बघा असं मिक्स करायचं, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं. हे बघा आपलं एकदम बॅटर रेडी झालेलं आहे आपलं सँडविचचं. हे आपण टोमॅटो, कांदा, मिरची, लसूण टाकल्यामुळं सँडविचला एकदम असे टेस्टी बनतात, खमंग लागतात. लहान मुलं आवडीने खातात. तर तुम्ही नक्की जरूर घरी करा, घरी ट्राय करा एकदम. हे बघा आपलं आता बॅटर एकदम रेडी झालेलं आहे. हे बघा किती छान बॅटर आपलं झालेलं आहे. हे बघा कांदा, टोमॅटो, मिरची, लसूण यामुळे कसं लहान मुलं एकदम खातात, आवडीने खातात, टेस्ट लागते खूप छान. मुलांना तुम्ही टिफिनमध्ये पण देऊ शकता असे सँडविच. ऑमलेट ब्रेडचा सँडविच हा तुम्ही एकदम घरी ट्राय करून बघा, खूप छान लागतो. मी आता तावा गॅसवर ठेवलेला आहे. तवा आता गरम होतो आहे. आपल्याला काही जास्त डीप फ्राय करायचं नाही आहे, शॅलो फ्राय करायचं आहे सँडविचला आपल्या. तवा आता आपला तापलेला आहे, तर तेल घालून घेतो. शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला, काही डीप फ्राय करायचं नाही आहे. हे बघा तुम्ही बघू शकता. हे बघा हे बघा हे हे बघा ब्रेड या साईजमध्ये असं कट करून घ्यायचा, असा वडा टाईप. हा ह्या घ्यायचा, या बॅटरमध्ये आपल्याला आता डीप करायचा. हे बघा टाकून घ्यायचं असं. हे बघा बघू शकता तुम्ही, असे टाकून घ्यायचे तुम्ही. हे बघा हे बघा आता त्याला 1-2-3 मिनटं थांबायचं, मग परतून घ्यायचं. हे बघा किती छान कलर आला आहे आपल्या सँडविचला. वास इतका छान असा मस्त खमंग येतोय.
थोडा गॅस कमी करतो मी. हे बघा, बघू शकता तुम्ही आपले. हे बघा, ऑमलेटपासून ब्रेड वडा सँडविच आपला आता एकदम रेडी झालेला आहे. हे बघा किती खरपूस, किती छान भाजलेत. वास इतका छान सुटलेला आहे याचा. मुलं असं आवडीने मागू खातात. हे बघा, बघू शकता तुम्ही. मी टिश्यू पेपरवर काढून घेत आहे. अशाच प्रकारे तुम्ही सगळे असे ब्रेडचे सँडविच तुम्ही काढून घ्या. लहान मुलांना खूप आवडतात. तुम्ही घरी ट्राय करून बघा. आणि व्हिडिओ कसा वाटला, तुम्ही व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब जरूर करा. थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.